आज आहे अक्षय तृतीया. गुलगुले याला गुलगुले बोलतात. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आत्ताशी मी दुपारी ब्लॉग चालू केला आहे कारण सकाळपासून माझं एक लेक्चर चालू होतं. सो आज आहे अक्षय तृतीया. सो आय थॉट की आपण छोटासा काहीतरी ब्लॉग बनवूया की घरात कसं ट्रेडिशनल म्हणजे वातावरण असतं. मी ट्रेडिशनल नाही आहे ॲज यू नो, पण थोडंसं काम वगैरे करायचं त्याच्यामुळे हेच कपडे राहून दिले आहेत आपण. सो आता तुम्ही बघा बाबा काय करतायत. बाबा आता ते घास वगैरे टाकतात पूर्वजांसाठी. सो त्याच्यासाठी बाबा आता लाकडं वगैरे सगळं रेडी करतायत सगळं. आणि मामा बघा घागर घेऊन आलेत गाईज. घागर वगैरे पूजायची असते. भक्ती पण सो ऑफ थोडीशी रेडी वगैरे आहे. रेडी म्हणजे अशी पूर्ण रेडी नाही आहे पण आहे थोडंफार. सो गाईज बघा इकडे मंदिर पण मस्त सजवलंय बाबांनी. मी लाईट लावून दाखवते तुम्हाला एकदा. एकदम सुंदर सजवलंय गाईज. हा आमचा आजी अण्णांचा फोटो आहे. सो आता मधलं मी तुम्हाला किचन मधलं वातावरण दाखवते गाईज. मेन म्हणजे किचन मधलं वातावरण बघण्यासारखं असतं अक्षय तृतीयेच्या दिवशी. सो आता बघा इकडे आई आहे. आईचं सगळं काम वगैरे चालू आहे. आता मी पण आईला मदत म्हणजे थोडीशी मदत केली आहे मी ऑलरेडी. मी वाटून वगैरे काय दिलं सगळं आईला, मसाला आणि ते सगळं काय भज्यांचं वगैरे पीठ. आता मी भजे वगैरे तळणार आहे सगळे. यांना काय बोलता आई? गुलगुले. गुलगुले याला गुलगुले बोलतात गाईज आमच्या भाषेमध्ये. सो आता हे तळणं चालू आहे. सो काम वगैरे करायच्या मध्ये मध्येच आमचं हे खाणं पिणं पण चालू असतं. बघू शकताय तुम्ही गाईज. ही भक्ती पा इकडे काय करते. लोकांचं काय चाललंय, हिचं काय चाललंय बघा. सोचना पड़ता है रे, कौन सी गाली देने का सोचना पड़ता है मेरे को. खाणं पिणं पहिले चालायला पाहिजे गाईज आमच्या घरामध्ये. बघितलं काम पे लगते गाईज. थोडं काम करावं लागेल आता. गाईज बघू शकताय साक्षीताईने किती वर्षानंतर काम केलंय घरी. शाळा इमोशनल डॅमेज. हे बघा एवढ्या आता पापड गुरड्या सगळ्या तळून झाल्यात. भजे तळायचं आता स्टार्ट करतो आपण. गाईज बघा बाबांनी केलंय हे सगळं. अजून अर्धवट झाला. अजून अर्धवट झालंय. अजून थोडंसं बाकी आहे गाईज. इकडे चालला का इकडे आहे ना कॅमेरा. गाईज इकडे आई आता बघा पुरणपोळी बनवते. हे बघा आईची पुरणपोळी तुम्ही माझ्या एका रील मध्ये पण बघितली आहे. चुप चुप. हा आईची पुरणपोळी तुम्ही माझ्या एका रील मध्ये पण बघितली आहे. सो खूप मोठी पुरणपोळी असते. ही आता छोटीच बनवली आईने. असं वाटलं की तुम्ही हे कॉन्व्हर्सेशन मिस नाही करावं त्याच्यामुळे मी परत ब्लॉग चालू केलाय. कारण आई मला आता थोड्या वेळ आधी बोलली की तू पण पुरणपोळी शिकून घे म्हणजे की तू करशील. ओके. सो आई मला थोड्या वेळ आधी बोलली की तू पण पुरणपोळी शिकून घे म्हणजे तू पण करशील. सो मी आईला बोलली आहे की मी पुरणपोळी कधीच शिकू नाही शकणार आणि मी शिकणारच नाही कारण की दरवेळेस मग मलाच करायला लावतील लोक पुरणपोळी. बरोबर आहे की नाही. तर आई बोलते की नाही तुझ्या नवऱ्याला जर फक्त पुरणपोळीच पाहिजे असशील तर तू काय करशील. तर मग मी बोलली की मी बाहेरून मागते.
नाईस ऑप्शन. पाहिला आम्ही समोर हे नाही दिसला. बाबाने इकडं होता कुठेतरी, बाबाने इकडून कुठेतरी आपल्या बरोबर स्कॅम होईल आपल्याला. समोर ठेवलं त्याला विचार याला विचार समोर पुढे होता. तो बोलला मला. बघितलं गाईज, मामांना एक काम दिलं होतं बाबांनी की वरती जाऊन आहे ना पत्रा घेऊन या, त्याच्यावरती काय ते करायचं, जायचं आहे घास. पण नाही, हा? पण तिकडं बाबा पण ते सापडलं नाही मामांना आणि बाबा आता रिटर्न वरती गेले आणि पत्रा घेऊन आले. तर आता मामांचं तुम्ही नाही गाईस, हा स्कॅम होईल. बाबाने स्कॅम करेल. लाकडं कापले मी लाकडं. लाकडा त्यानंतर जर होण्यासारखं असलं MRI वगैरे काढेल असं मग ते सगळं घेऊन जा. गंगा आहे. काय स्वतः घास पेटवायचं चालू आहे गाईज. काय अक्षय तृतीयांना कावळ्यांचं खूप महत्व असतं गाईज. हे बघा कावळे आहेत आजूबाजूला. चला आता भूक लागली. सो हॅलो गाईज, आता आम्ही थोडं झोपून वगैरे उठलोय. आता माहित नाही काय प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग तर आहे की आता थोड्या वेळात आम्ही लिंकिंग रोडला जाणार आहे. अशी प्लॅनिंग तर आहे, पण आता माहित नाही ती प्लॅनिंग सफल होईल की नाही. सो जर सफल झाली, ही बाई बोला कोणतरी बोललं हे बा आज नको वा सफल, पण ती होऊ शकते सफल. तर जर ती सफल झाली. हॅलो गाईज, आता आम्ही निघालोय लिंकिंग रोडसाठी. जसं की मी बोलली होती, आमचा प्लॅन सक्सेस होऊ पण शकतो, नाही तर नाही, पण तर तो झाला आहे फायनली. सो आता आम्ही निघालोय. खूप लेट निघालोय आम्ही, पण तरी पण आता काही करू शकत नाही. सो मी आहे, भक्ती आहे आणि मामी आहे. भक्तीचं छपरी टॉप बघू शकताय guys. आणि मामी पण आहे. सो आम्ही आता निघालोय लिंकिंग रोडला. तिकडचं मी दाखवते तुम्हाला छोटं-छोटं. आम्ही घेऊन चालले. हा, बळजबरी ती आली आमच्यासोबत. मम्मी विचारून आली तुम्ही कसे येता. हॅलो, पैसे कमाने की निंजा टेक्निक बघा गाईज. ना हा अच्छा, मी काय बोलते ऐक ना, 2,000 पाठव ना. चलो लेट्स गो. गाईज, ऑलमोस्ट आम्ही आता लिंकिंग रोडला पोहोचलोय. जसं की तुम्ही बघू शकता, मार्केट इकडून सुरू झालंय पूर्ण, पण अजून प्रॉपर मार्केटमध्ये नाही पोहोचलोय. या बाईचा चेहरा बघा. पुढे अजून पुढे. आम्ही तुम्हाला एक गंमत सांगतो. सो आता काय आमच्यासोबत एक किस्सा झालाय, तो आम्ही सांगतो तुम्हाला. आता ट्रिपल सीट आम्ही येत होतो शायनिंग मारत. आम्हाला वाटलं कोण काय पकडणार नाही आणि सिग्नलवरती नव्हते पोलीस. पण काय झालं, सिग्नलच्या पुढे आम्ही आलो, गाडी आमची आली आणि बाजूने आमच्या पोलीसवाला आला आणि बोलला काय असं बोलला डायरेक्ट आणि बोलला थांबवा गाडी चला. एवढा खतरनाक कन्व्हिन्स केलंय त्याला. 11,000 रुपयाचा फाईन मारत होता गाईज तो. 11,000 एवढं डेंजर कन्व्हिन्स केलंय त्याला. आम्ही त्याला 1 रुपये पण देऊन आलो नाही. अर्धा तास खाल्लाय आमचा बेशक. आणि हातामध्ये आयफोन होता आणि मामी अशी बोलत होती की नाही आम्ही चाळीमध्ये राहतो काका, आता जाऊ द्या काका, सोडा काका, जाऊ द्या. आणि हातामध्ये आयफोन होता. तो माणूस बोलतो की तुमचं राहणीमान बघून वाटत नाही तुम्ही चाळीत राहता. खतरनाक एक्सपिरियन्स होता. पण आता वाचलोय कसं बसं जाताना. आता परत आम्हाला सगळं बघत बघत जायला लागेल. गाईज ऑलमोस्ट 9:15 आहे पूर्ण. चला
त्याच्यात सो गाईज अजून काही घेतलं तर नाही आहे मी, एकच हे घेतलं आणि याच्यामध्ये इयरिंग्स आहेत त्या घेतल्या आहेत. सो आता मी बोलते यांना चला पटकन पुढे, चला पटकन पुढे, काही चालत नाही आहे लवकर. मी बोलते पुढे चांगलं आहे. कोणता मला तर हे लय आवडेल काय बाय मला. सो गाईज आपण ठरवलं होतं की काहीच घ्यायचं नाही आहे मला, पण यू कॅन सी दॅट. सो आता निघायची वेळ झाली आहे, झालंय सगळं घेऊन आमचं. सो गाईज फायनली सगळी शॉपिंग झाली आहे. मी खूप काही काही घेतलंय, म्हणजे मला वाटलंच नव्हतं की मी एवढं घेणार आहे, पण घेतलंय मी ते. आता मला रिग्रेट हो की काय हो, BMW. सो गाईज घेतलंय, आता घरी जाऊन आपण बघू तर ते काय काय आहे. जर आई बाबा नसतील घरी किंवा ते बघत नसतील तरच मी हा ब्लॉग आपण एवढाच ठेवूया. खूप लॉंग होईल कारण हा ब्लॉग. सो घरी जाऊन मी या ब्लॉगिंगची एंडिंग करते. चला बाय बाय. सो गाईज चेहरे बघू शकताय, सगळं आता सामान वगैरे आम्ही थोडा लपवला पण आहे सामान. त्याच्या 2 पिशव्या केल्या. तेव्हा 2 पिशव्यांची 1 पिशवी, 2 पिशव्यांची 1 पिशवी असं केलंय. सो आता आम्ही पोहोचलोय घरी आणि दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. भेटूया आपण परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो आजसाठी एवढंच. आणि ट्रिबल नाही सांगत. आता इथून पुढे आम्ही 666 नाही जाणार. सो गाईज दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग. होप यू लाईक इट. सो इफ यू लाईक इट, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि अजून काय बोलतात, कमेंट्स पण करा. सो गाईज बाय गाईज.